दिवशी कथेमध्ये यज्ञवल्के बाबा येतात. यज्ञवल्के बाबांना पाहिलं आणि भारद्वाज मुनी सिंहासनावरनं उठले आणि यज्ञवल्के बाबांना आपल्या आसनावर बसवलं. ही साधूची लीला आहे. संतांची लीला संतच जाणतात, सगळे नाही समजू शकत. लक्षात घ्या. तुका म्हणे संत म्हणाव तो पैसे आपण व्हावे तैसे तेव्हा कळे. एरवी नाही लक्षात येणार. म्हणून महाराज सांगतात यज्ञवल्के बाबांना बसवलं. साधू स्वतःच्या आनंदामध्ये जीवन जगतात. साधू पारतंत्र्यामध्ये जीवन जगत नाही. साधू हे स्वतंत्र असतात. तसा व्यक्ती स्वतंत्र आहे, पण आपण ममतेच्या आहारी जाऊन पारतंत्र्यात जातो. जीव तसा स्वतंत्र आहे, मुक्त होता परिबद्ध झाला जीव घेऊन या छंद माझे माझे. जीव मुळात मुक्त आहे, पण मुक्त असूनही तो बद्ध झाला. याचं कारण महाराज सांगतात की त्यांनी हे जे मी आणि माझं डोक्याला लावून घेतलंय ना, यामुळे तो शेवटपर्यंत दुःखच भोगतो. सुख त्याच्या वाटेला येत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. का? कारण आशेवर जगतो. महाराज सांगतात पण आशेवर जेव्हा आपण जगतोय तेव्हा सुख मिळेल नाही. प्रमाण आहे सर्व सुखाची आशा जन्म गेला. हे आज मिळेल, हे उद्या मिळेल, हे परवा मिळेल, हे निर्वा मिळेल, पण मिळणार नाही. शेवटी हातात येईल दुःखच. पण साधू जो आहे, साधू हा स्वतंत्रतेचा शिक्का आहे. साधू स्वतःच्या मनानुसार जगतो. मग स्वतःच्या मनानुसार म्हणजे स्वतःच्या मार्गानुसार नाही, शास्त्राने जसं सांगितलंय तसं स्वच्छंदपणे जगतो, स्वतंत्रपणे जगतो. कधी कधी समाजाला वाटतं की साधूंनी आमचं ऐकावं, आम्ही साधूच ऐकणार नाही. रागेन तुम्हाला पण सत्य सांगतो, समाजाला वाटतं की साधूंनी आमच्या मनाने ऐकावं. शास्त्र आदेश करत नाही. शास्त्र आदेश असं करतात, साधू सांगते तसं समाजाने वागावं. कारण तुमच्यापेक्षा उन्हाळे पावसाळे साधूनी जास्त पाहिजे. म्हणून साधू म्हणतोय तसं वागावं. पण समाज आहे, समाजाला वाटतं साधू आपण म्हणतो तसं वागावं. नीट आहे का? आणि जो साधू असं वागायला लागतो तो साधू नसतो. त्याचा स्वतंत्र शिक्का आहे, स्वतंत्र मनोगत आहे, स्वतंत्र विचाराने राहतो, स्वच्छंद राहतो, तो साधू या पदापर्यंत जातो. साधू कोणालाच घाबरत नाही शिवाय परमेश्वराच्या. लक्षात घ्या. साधू कोणाला घाबरत नाही. का? कारण त्याला माहिती आहे आमचा करता त्राता नीट आहे का, तो विधीचा जनिता तो आहे, तो त्यालाच घाबरतो. बाकी साधू मरणाला घाबरत नाही, तर लोकांना काय घाबरणार आहे? साधू स्वतःच्या मृत्यूला घाबरत नाही, बाकीच्यांना काय घाबरणार आहे? आणि घाबरत असेल तर साधू या तत्वापर्यंत जात नाही. मग साधू मोठे माणसं असतील म्हणून घाबरत असेल, दिस इज रॉंग. वाटतं आपल्याला की अजिबात नाही. मी उदाहरण देणार आहे तुमच्यासमोर. प्रात स्मरणीय पूज्यपाद डोंगरेजी बाबांची कथा होती. कुठं? पंढरपुरात. साधारणतः 79-80च्या काळातला विषय आहे. मी लेख वाचलाय त्यांचा. मग डोंगरेजी बाबांची कथा होती पंढरपुरामध्ये. डोंगरेजी बाबांचं कथेवरचं प्रेम फार वेगळं होतं. अशी हातावर श्रीकृष्ण मूर्ती घ्यायचे. ती मूर्ती अशी हातावर ठेवून दिली की त्या मूर्तीला पाहतच 4 घंटे कथा करायचे. मूर्तीला पाहत, लोकांकडे पाहायचे नाही, फक्त मूर्तीला. त्यांचा भाव होता मी लोकांना कथा सांगतोय, हा भावच नव्हता त्यांचा. त्यांचा भाव हा होता की मी देवाला कथा सांगतोय. आणि त्यांच्या साधनेचं तप इतकं झालं होतं, फक्त मेरा कृष्ण कन्हैया इतकं म्हटलं की लोक भांबावून जायचे. कळलं का? इतकी त्यांच्या वाणीत ताकद होती, वाणीचं तप होतं. जे बाबा म्हणत होते लोक सहज ऐकत होते. हजारो लोक कथेमध्ये बसलेले पंढरपूरला. भव्य दिव्य नियोजन केलं तीर्थक्षेत्र पंढरपुरावर. तितक्यामध्ये त्यावेळेस भारताचे संरक्षण मंत्री होते. कोण? शंकररावजी चव्हाण साहेब. ते पंढरपूर दौऱ्यावर आलेच. काही त्यांचं काम असेल, दुसरं तिसरं येते. कळलं की भव्य दिव्य कथा चालू आहे, हजारो लाखो लोक महाराजांच्या कथेमध्ये आहेत. मग साहेबांना पण वाटलं आपण गेलो पाहिजे कथेमध्ये. कथेत गेलो पाहिजे आपण. साहेब सुद्धा कथेत निघाले. आता साहेबांचा ताफा म्हटल्यावर 5-50 पोलीस पुढं, 5-25 मागं शिट्ट्या वाजत निघाले. म्हणजे पोलीस लोक ते निघाल्याच्या नंतर काय, जिथे कथा मंडप आहे, पंडाल भरलेला आहे आणि बाबांचं लक्ष कृष्णमूर्तीकडे. ऐका मी का बोलतोय. कृष्णमूर्तीकडे आहे आणि कृष्णमूर्तीला पाहून बाबा कथा करत होते. इतक्यामध्ये त्या शिट्ट्या वाजवत वाजवत मंडपामध्ये प्रवेश झाला पोलिसांचा.
आणि मग बाबांचं लक्ष विचलित झालं. ही घडलेली घटना सांगतो मी, सतयुगातली नाही, कलियुगातली. कथा काय असते ते सांगतो. बाबांचं लक्ष विचलित झालं आणि जसं लक्ष विचलित झालं जवळजवळ साहेबांचं आगमन झालं. हे भव्य दिव्य टपोरे हातामध्ये घेऊन साहेब येत होते आणि डोंगरेजी बाबांनी साहेबांकडे पाहिलं आणि तिथूनच सांगितलं, अगदी मृदू भाषेमध्ये शांत स्वभावाने सांगितलं, साहब जी आप वहीं पर रुक जाइए. लक्षात घ्या, आप वहीं पर खड़े रहिए साहब जी, हम सबको नेता नहीं मानते साहब जी, बुरा मत मानिए, हम तो हमारा एक अकेला कृष्ण नेता मानते, बाकी किसी को नहीं मानते साहब जी. कथा फार लांबची नाही, आपल्या जिल्ह्यातली आहे. कळलं का? शंकरराव चव्हाण साहेबांनी तिथनच नमस्कार केला, हार तिथंच ठेवला. पुन्हा डोंगरेजी महाराज म्हणतात, साहब जी बुरा मत मानिए, मेरे ठाकुर से बड़ा कोई बड़ा ठाकुर नहीं होता साहब जी. जागेवरून नमस्कार केला त्या महात्म्याला साहेबांनी आणि तिथून परत गेले. मी कशा करता सांगतो, ही साधूची लीला आहे. साधू स्वतंत्र असतो. साधूला ना कोणी मोठा आहे, साधूला ना कोणी लहान आहे. साधू सगळ्यांना एका नजरेने पाहतो आणि ज्यांना ही एक नजर प्राप्त झाली तोच साधू म्हणवण्याचा अधिकारी असतो, अन्यथा नाही म्हणायचं. ही साधूची साधन आहे. मग यज्ञवल्क्य बाबांना पाहिलं कोणी, भारद्वाज मुनींनी, आणि आपल्या आसनावर बसवलं. लक्षात घ्या, मागून आलेल्या बाया मागे बसले तर खूप बरं होईल. उद्यापासून एकही जणी पुढे यायचं नाही, लक्षात ठेवायचं. ज्यांना पुढे बसायचं ते पहिले येऊन बसायचं. मग गावची असो चाहे बाहेर गावची असो, नाही तर येऊच नका, काही बंद पडलं नाही. 3 वाजता घरून येता तुम्ही, सगळ्याच्या पुढे लगलग करत येता. कथेची लिंक तुटेल काय होईल माहित नाही का तुम्हाला? एवढ्या वर्षाच्या कथा ऐकता तुम्ही. ज्यांना समोर बसायचं बिलकुल उद्या 12:30ला येऊन बसा. 7 दिवस मात्र या नियमाचं पालन करा. तुम्हाला माहित नाही वक्त्याला किती पापड वेळावं लागतं. एक तर सोपं नाही. तुम्ही आले कथा ऐकायला बसले, अजिबात नाही. किती त्रास होतो जे कथा करतात त्यांना माहिती असतं. त्यामुळे मागवून या तुम्ही. भले माझा आग्रह नाही की तुम्ही एकदम सकाळी 11 वाजता जेवून बसा, अजिबात नाही. तुमचे काम आहे ठीक आहे, पण जरा मागे बसायचं आल्यानंतर. ज्यांना पुढे बसायचंय त्यांनी बिलकुल 12:30ला येऊन बसायचं. बिलकुल 1ला कथा चालू होईल, 4ला आरती होईल. ऐका, 5व्या दिवशी साहेब येऊन गेले होते डोंगरेजी बाबांच्या कथेत. तिथून 2 दिवसानंतर पुन्हा त्याच कथेमध्ये पंढरपुरामध्ये पूज्यपाद प्रातस्मरणीय करपात्रीजी महाराज आले. मी साधूंची लीला सांगतोय, लक्षात घ्या. पूज्यपाद प्रातस्मरणीय करपात्रीजी महाराज आले पंढरपुरामध्ये. भगवान पंढरीश परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि पंढरीश परमात्म्याचं दर्शन झालं की तिथे असणारे पंडितजी पुजारी करपात्रीजी महाराजांना सांगतात, महाराज जी आपके गुरु भाई की कथा चल रही है पंढरपुर में. डोंगरेजी महाराज आणि करपात्रीजी महाराज एका गुरुचे शिष्य. आपके गुरु भाई की कथा चल रही है पंढरपुर में, बहुत लोग आते हैं महाराज जी. अच्छा, हमारे प्यारे गुरु भाई की कथा है तो चलो दर्शन के लिए, कथा श्रवण के लिए जाना ही चाहिए म्हणून निघाले महाराज. कथेमध्ये आले. आता करपात्रीजी महाराज ज्यांच्या नावातच इतका मोठा त्याग आहे. करपात्रीजी म्हणजे कर म्हणजे हात. ज्यांनी कधी जेवणाकरता कुठलं ताट वापरलं नाही, पाणी पिण्याकरता कुठलं भांडं वापरलं नाही, हातानेच हातावरच घ्यायचं आणि भोजन करायचं. नीट आहे का? ते करपात्रीजी. हातावर घ्यायचं, भोजन करायचं आणि हातानेच पाणी प्राशन करायचं. मग ते पाणी प्राशन करावं. केवळ हाताचंच ज्यांनी पात्र बनवलं त्यांना करपात्रीजी म्हणतात. आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत कधी भांड्याला हात लावला नाही महाराज. ते करपात्रीजी महाराज. आणि ते करतात काय? करपात्रीजी महाराज पंढरपूरला आले. कुठे? कथेमध्ये. कथेमध्ये आता परवा साहेब आले होते तर किती लोक होते? 5-25 पुढे पोलीस, 5-25 मागे. आज करपात्रीजी महाराज येतात तर 5-25 ब्राह्मण पुढे, 5-25 ब्राह्मण मागे आणि मधात श्री करपात्रीजी महाराज चालत होते. सायलेंटपणे आले, काही गोंधळ नाही, हल्ला नाही, गडबड नाही. आणि बघितलं व्यासपीठापर्यंत करपात्रीजी महाराज आले. आपले
डोंगरेजी बाबा कथेमध्ये व्यासमंचावर बसलेले होते. चालू कथेमध्ये व्यासमंच सोडून दिला आणि व्यासपीठावरून खाली उतरले. खाली उतरले, धावत गेले, बाबांचा हात धरला करपात्री महाराजांचा, त्यांना आणलं आणि आपल्या आसनावर बसवलं आणि आपण खाली बसले. ही साधूची शिकत आहे, लक्षात घ्या. एक वक्ता खाली उतरतो आणि एक करपात्रीजी महाराजांना आणून आपल्या आसनावर बसवतो आणि तो बाजूला खाली बसतो. लक्षात घ्या, मी का बोलतोय. परवा साहेब आले, त्यांना तिथंच थांबवलं आणि आज एक महात्मा आला, त्याला व्यासपीठावर आणलं. का हो, लोकांमध्ये खलबल सुरू झाली. हे तुझा भाव दिसला नाही. ते परवा साहेब आले म्हणजे गेटवरून बाहेर गेले, आज महात्मा आले आणि महात्म्याला वर बसवलं. ही साधूची लीला आहे. महात्मा असतो महाराज. भगवान परमात्मा से बड़ा और महात्मा से बड़ा दुनिया में कोई नहीं होता महाराज. कळलं का? हे त्यांनी जाणलं. मग लक्षात आलं, व्यासपीठावर महाराज बसले, करपात्रीजी खाली डोंगरेजी महाराज बसले. मी वक्त्याची कथा सांगतोय. वक्त्याच्या अंगामध्ये ती नम्रता असली पाहिजे. समोरच्या व्यक्तीचा अधिकार कळला पाहिजे, तो कुठल्या अधिकाराचा व्यक्ती आहे. कळलं का? ही रामकथा ऐकायच्या अगोदर मी का सांगतोय, हे वक्ता कोण आहे हे महत्वाचं नाही, वक्त्यासमोर कोण आलंय हे महत्वाचं आहे. तसं शास्त्र सांगताय, पुढे सांगणार आहे मी. ऐका, श्री यज्ञवल्क्य बाबांना आसन दिलं भारद्वाज मुनींनी आणि भारद्वाज मुनी खाली बसले. तेच केलं डोंगरेजी बाबांनी. इथे करपात्रीजी महाराजांना व्यासमंचावर बसवलं, आपण खाली बसले. आणि कोणीही कथेमध्ये आलेल्या महात्म्यांना कथा वक्ता सांगत असतो की 2 मिनिटं आशीर्वादात पण बोला, आशीर्वाद पर प्रवचन करा. महाराज श्री करपात्रीजी महाराज बोलायला लागले आणि लोकांचा भाव करपात्रीजी महाराजांच्या लक्षात आला. सुरळीत चालू झाली. करपात्रीजी महाराज बोलता बोलता बोलू लागले आणि बोलत असताना लोकांच्या मनात जो प्रश्न होता त्याचंच उत्तर दिलं. सांगितलंय बघा, माझ्या डोंगरेजी बाबांनी मला व्यासपीठावर बसवलं आणि बाबा डोंगरेजी खाली बसले. हे पाहून तुमच्या मनामध्ये जरा भाव वेगळा दिसतोय. हे करपात्रीजी महाराज बोलायला लागले आणि ते करपात्रीजी महाराज सांगतात, असं मनामध्ये अजिबात करू नका. व्यास मंचावर मी बसलो म्हणजे मी खूप मोठा आहे असं नाही. डोंगरेजी बाबा खाली बसून मला व्यासपीठावर बसवतात, याचा अर्थ डोंगरेजी बाबा माझ्यापेक्षा मोठे आहे आणि मी खूप लहान आहे, म्हणून मला त्यांनी वर बसवलंय. उदाहरण दिलं, तराजू पाहिलं का तुम्ही? तराजू मध्ये कोणतं पारडं खाली जातं, कोणतं वर येतं? दुकानदार बोला, कोणतं? ज्यात वजन जास्त आहे ते खाली जातं आणि जे हलकं आहे ते वर येतं. करपात्रीजी बाबांनी सिद्ध करून दिलं ही वक्त्याची नम्रता आहे की यांचं पारडं खाली गेलं आणि आमचं वर आलं. हे आज तरी कलियुगातील सगळ्या वक्त्यांनी आपल्या डोक्यात ठेवायला पाहिजे. बरोबर? 3-4 कथा पाठ झाल्या, 2-4 अभंग पाठ झाले. मी काय का मस्त गोड बोलायला यायला लागलं की वक्त्याचा अभिमान चरमसीमेवर जातो. मी काय का हे आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तीने याची जाणीव करून घ्यायला पाहिजे. ही कथा, हे शास्त्र कोणाच्या वैयक्तिक हक्काचे नाहीये. कळलं का? व्यासोच्छिष्ट जगत सर्वम, जे आम्ही बोलतोय ना हे सर्व व्यासाने उष्ट केलेलं आहे. व्यासोच्छिष्ट जगत सर्वम कोणाच्या बापाचं नाही येते. म्हणून व्यास मुखातून बाहेर पडलं, सुख मुखातून बाहेर पडलं, याची जाणीव प्रत्येक वक्त्याला असली पाहिजे. पण आज आम्ही बघत असतो, एक कथा करायला आले, छोटे छोटे 100 पुस्तक आहेत तुम्ही. कधी गुरुच्या सानिध्यात नाही, कधी गुरुकुलात नाही, कधी व्याकरणाचा अभ्यास नाही, कधी कशाचं चिंतन नाही. अभिमान इतका की या जगतामध्ये ब्रह्मदेवानंतर आमचाच नंबर लागतो का काय, इतका अभिमान. वक्त्यामध्ये जर अभिमान असेल तर श्रोत्याचं कल्याण काय होणार आहे? ही रामकथा सांगते, माझं म्हणणं नाही. म्हणून भारद्वाज मुनी वक्ता आहेत. वक्ता असून यज्ञवल्क्य आल्यानंतर आपण उतरले, व्यास मंचावर यज्ञवल्क्याला बसवलं आणि खाली बसले आणि जे येत नाही ते विचारतात. भारद्वाज मुनी विचारू लागले यज्ञवल्क्य बाबांना, बाबा माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. कोणता? यज्ञवल्क्य म्हणतात, भारद्वाज सांगा कोणता प्रश्न तुमच्या मनामध्ये? म्हणे बाबा तो एक प्रश्न आहे, तो मला सतावत आहे. कोणता? मी विचारू? म्हणे विचारा. मैं पूछूं प्रभु तो ही,
काय पुसणार आहे, काय विचारणार आहे? राम कवन पूछऊ प्रभू तोई, राम कोण आहे हे सांगा. जरी मी राम कथा करतो ना, मला कळलं नाही अजून राम कोण आहे. एक तर असं वाटतं एक राम अवधेश कुमारा, एक राम आहे जो दशरथजींचा मुलगा आहे. एक राम अवधेश कुमारा, तीन कर चरित विदित संसारा. अवधेश कुमार म्हणजे अयोध्येचा राजा दशरथ, दशरथांचे चिरंजीव राम हे सगळ्यांना माहित आहे आणि त्यांचं चरित्र सगळ्यांना माहिती आहे. पण ते दशरथजींचे राम नेमके कोण हे कळत नाही. ते फक्त दशरथजींचेच राम आहे का अजून त्या रामामध्ये काही विशेषता आहे? जर दशरथजींचे राम आहे तर प्रश्न हा आहे, संतत जपत शंभू अविनाशी. त्रेतायुगामध्ये जर दशरथजींच्या घरी राम जन्माला आला, मग भगवान श्याम सदाशिव आधीपासून राम नामाचं चिंतन करतात. मग ते राम कोणते? हेच राम आहे का ते? नारी विरह दुख लयमु अपारा, भयमु रोष रणु रावणु मारा. म्हणजे हेच का ते राम? कोणते? नारी विरह म्हणजे सीतेला जेव्हा रावणाने चोरून नेलं, रामचंद्रांना इतका विरह झाला. नारी विरह दुःख लयमु अपारा म्हणजे रडतात राम नारीच्या वियोगामध्ये, म्हणजे सीतेच्या वियोगामध्ये. मग जर सीतेच्या वियोगामध्ये ते रडतात, माझा प्रश्न हाच आहे गुरुदेव, मग ते राम आणि आम्ही ज्या रामाचं चिंतन करतो हे राम एकच आहे का वेगळे आहेत? हा प्रश्न माझ्या मनात आहे. तुम्ही या प्रश्नाचं समाधान करावं. तेव्हा ऐका, इथून कथा सुरू होते. यज्ञवल्क्य बाबांनी भारद्वाजांना सांगितलं, अरे भारद्वाज, तू मूर्खासारखा प्रश्न करतोय. कालही मी हा शब्द वापरला, आजही वापरतो. करमू प्रश्न अति मुडा, तुम्ही मूर्ख आहात का? पण मला कळले भारद्वाज, तुम्ही मूर्ख नाही. तुम्ही जरी मुळासारखा प्रश्न विचारत आहात, पण हा प्रश्न तुमच्यासाठी नाही, जगत हितासाठी आहे. लोकांच्या मनात हा प्रश्न असणार, राम कोण? भयऊ रोष रणु रावणु मारा. पत्नीच्या विरहामध्ये रडतो आणि पत्नीला चोरून नेलं म्हणून राग भरून रावणाचा वध करतो. हाच राम आहे का रामाची अजून काही विशेषता आहे हे जाणण्याकरता तुम्ही प्रश्न विचारता. भारद्वाज मुनींनी 1 महिना कथा केली रामायण आणि शेवटी प्रश्न विचारतात यज्ञवल्क्यांनी. आणि यज्ञवल्क्य बाबा सांगतायत, भारद्वाज, तुम्ही जो प्रश्न करत आहात ना, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. आणि तुम्ही प्रश्न करत आहात, तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला, काही नवल नाही. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न निर्माण झाला, काही नवल नाही. असाच प्रश्न माता सतीच्या मनात निर्माण झाला होता. इथून कथा पुढे चालते, लक्षात घ्या. असाच प्रश्न सतीने सुद्धा रामावर संशय केला होता. त्यावेळेला भारद्वाज म्हणतात, प्रभू, ही कथा मला सविस्तर सांगा. माता सतीने रामावर कसा संशय केला, त्याचा परिणाम काय निघाला, ही कथा सविस्तर सांगा. तेव्हा यज्ञवल्क्य बाबा भारद्वाज मुनीला ही कथा सांगतात. लक्षात घ्या, भारद्वाज मुनीला यज्ञवल्क्य बाबा कथा सांगू लागलेले आहेत. ऐका काय म्हणतात. गोस्वामी तुळशीदासजी महाराज लिहितात, ही कथा अशीच्या अशीच घडली कधी? एकदा त्रेतायुगामध्ये. श्री राम जय राम जय जय
राम जय राम जय जय